संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये ते वकिली करतात. तसेच महाराष्ट्र जीवन न्यूज या पत्रकारिता चॅनलचे ते कार्यकारी संपादक आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे विक्रांत शिंकेवर मी विक्रांत शिंके सरांना विनंती करतो की आपण विचार मंचावरून आपले विचार व्यक्त करावे. विक्रांत शिंके. धन्यवाद अनिकेतजी. सर्वात प्रथम आज ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित झालो आणि हा सुंदर अशा स्वरूपाचा सोहळा आपल्याला पाहायला अनुभवायला मिळाला ते संजय बाभळसुरे यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. किल्लारीसारख्या गावामधून जनसामान्यांमध्ये काम करणारं एक युवा नेतृत्व मोठं होताना आपण पाहतोय ही नक्कीच आनंदाची बाब आहे. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की ज्या पद्धतीनं त्यांनी ॲकॅडमिक्समध्ये त्यांच्या फील्डमध्ये ते सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, आर्ट्स असेल, या सगळ्या ॲकॅडमिक्सच्या फील्ड्समध्ये आणि खास करून कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये त्यांनी जे यश संपादन केलं आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय संजय भोसले सर, त्याचबरोबर किरण बापू बाभळसुरे जे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आणि प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक गजानन सर आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. त्याचबरोबर प्रकाश पाटील सर असतील, महादेव पाटील सर, संजय बाभळसुरे, प्रल्हाद लांडगे, भालचंद्र सूर्यवंशी. वेळेअभावी सर्वांची नावं घेणं शक्य नाही, मात्र हे सर्व मान्यवर यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानू इच्छितो. साथींनो, मला जो विषय दिलेला आहे किंवा थोडक्यात मी जो विषय निवडलेला आहे तो विषय म्हणजे पंचायत राज व्यवस्था आणि ग्रामविकासामध्ये युवकांचं योगदान काय असावं या विषयावर मला तुमच्याशी संवाद करायचा आहे. मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा अनेक ठिकाणी ज्यावेळेस जातो आणि त्या ठिकाणी सूत्रसंचालक म्हणतात की विक्रांत शिंके सर हे मार्गदर्शन करणार आहे, तर मला मार्गदर्शन या शब्दापेक्षा संवाद हा शब्द महत्त्वाचा वाटतो. तर साथींनो, तुम्हाला जर सांगायचं झालं तर पंचायत राज व्यवस्था काय आहे याच्या पार्श्वभूमीच्या बाबतीत मी थोडंसं तुम्हाला बोलणार आहे आणि त्यानंतर युवकांची भूमिका काय असावी ग्रामविकासामध्ये त्याबद्दल सुद्धा मांडून मी रजा घेतो, कारण वेळ भरपूर झालेला आहे. साथींनो, इतिहासामध्ये आपल्याला जास्त खोलवर जाण्याची गरज नाही. आपण इंग्रजकालीन इतिहास जरी तपासला किंवा जगामध्ये जेव्हापासून समाज उत्क्रांत झाला त्या काळापासून जर आपण पाहिलं तर पूर्वी आदिमानव होता माणूस, त्यानंतर तो टोळ्या करून राहू लागला, शेतीचा शोध लागल्यानंतर संस्कृतीचा उदय झाला, हा सगळा इतिहास आहे. आणि राजेशाहीचा फार मोठा काळ भारतासारख्या देशांनीच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशांनी राजेशाहीचा काळ अनुभवला. राजेशाहीमध्ये सत्ता केंद्राचा प्रमुख हा राजा असायचा आणि प्रजा ही बिचारी दीनदुबळी असायची. मात्र लोकांमध्ये जाणीव जागृती झाली आणि लोकशाहीचा उदय झाला. 12व्या शतकामध्ये मॅग्ना कार्टा नावाचा एक 3 कलमांचा कायदा पास झाला, ज्यामध्ये सांगितलं गेलं होतं की राजा हा सुद्धा कायद्याला बांधील असेल आणि कायद्यापुढे सगळे समान असतील. इक्वॅलिटी बिफोर लॉ हे तत्त्व आपण संविधानामध्ये सुद्धा अडॉप्ट केलेलं आहे. तर साथींनो, ज्यावेळेसपासून लोकशाहीचा उदय झाला, ओबडधोबड स्वरूपामध्ये असलेली लोकशाही त्याच्यानंतर ती उत्क्रांत होत गेली आणि एका सुव्यवस्थित स्वरूपामध्ये लोकशाही वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये प्रस्थापित होत गेली. भारतामध्ये सुद्धा त्या लोकशाहीला अनुभवण्याची सुरुवात आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केली. त्याआधी मधला एक काळ वसाहतवादाचा आला, कोलोनिझम आपण त्याला म्हणतो. तर पहिल्यांदा राजेशाही, त्याच्यानंतर सरंजामशाही, त्याच्यानंतर वसाहतवाद आणि त्याच्यानंतर लोकशाही, अशा प्रकारे आपण राजकीय यंत्रणा आपल्यावर राज्य करत गेल्या आणि ही राज्य शासनाची रूपं वेगवेगळी रूपं आपण पाहत गेलो साथीनो. आणि 26 जानेवारी 1949 रोजी ज्या दिवशी आपण संविधान अंमलात आणलं त्या संविधानाच्या अनुषंगाने आपल्याला लोकशाही मिळाली. आपण ज्यावेळेस प्रास्ताविका शाळेमध्ये प्रत्येकजण प्रास्ताविकेचं वाचन करून आपल्या वर्गामध्ये आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो, तर त्या प्रास्ताविकेच्या सुरुवातीला आपण म्हणतो की आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. आणि भारताच्या लोकांनी मिळून स्थापन केलेली लोकशाही आणि सत्तेचं हे विकेंद्रीकरण. पंचायत राज व्यवस्थेच्या मुळाशी जर कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे आहे सत्तेचं विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. म्हणजे जिल्ह्याची सत्ता ही फक्त कुठल्या तरी जिल्ह्याच्या प्रमुखाच्या हातामध्ये नाही तर गावातल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या हातामध्ये ती सत्ता जावी, त्या सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं, अशी एक पंचायत राज व्यवस्थेच्या पाठीमागची भूमिका होती. आणि त्या अंतर्गत संविधानामध्ये आपण काही ॲडॉप्शन केले. त्यामध्ये बलवंतराय मेहता समितीचं गठन झालेलं आहे,
त्यानंतर घटनादुरुस्तीच्या अंतर्गत संविधानिक स्वरूपाचा दर्जासुद्धा आपण पाहतो की पंचायत राज व्यवस्थेला मिळाला. आणि अशा प्रकारे सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन तुमच्या गावची ग्रामपंचायत, त्याच्यानंतर पंचायत समिती, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, अशा प्रकारे आपण बघतो की एक स्ट्रक्चराईज तयार झालेलं आहे, एक स्ट्रक्चर तयार झालं. या माध्यमातून आपल्याला पंचायत राज व्यवस्था समजायला सोपं जातं. सत्तेचं विकेंद्रीकरण तर झालं, मात्र ही सत्ता उपभोगायची कशी किंवा सत्ता वापरायची कशी किंवा या सत्तेचा वापर आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी. कारण ज्यावेळेस आपण संविधान स्वीकारलं त्यावेळेस आपण त्या ठिकाणी वेलफेअर स्टेट म्हणजे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली. म्हणजे गावातल्या प्रत्येक माणसाचा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे. आणि गांधींना आपण नमन केलेलं आहे, गांधींच्या विचारावर आपण चालतो. तर गांधींचं म्हणणं काय होतं साथीनो माहिती आहे का? गांधींचं म्हणणं हे होतं की भारत देश हा शहरांमध्ये वसलेला नाही. आपण पाहतोय की आपल्याला लातूरचं आकर्षण आहे, ग्रामीण भागामध्ये आपण राहतो आपल्याला मुंबईचं आकर्षण असतं, पुण्याचं आकर्षण असतं. मात्र गांधींनी या पार्श्वभूमीवर एक गोष्ट सांगितलेली आहे. गांधीजी म्हणतात की भारत देश हा शहरांमध्ये वसलेला नाही, तर भारत देश हा, त्या काळात 5 लाख खेडे होती, भारत देश हा 5 लाख खेड्यांमध्ये वसलेला आहे. भारताचं खरं अस्तित्व, द कोर ऑफ नेशन काय असेल तर कोर ऑफ नेशन इज द विलेजेस, आर द विलेजेस. त्याप्रमाणे भारताचा खरा आत्मा हा खेड्यामध्ये वसलेला असतो. आणि त्या माध्यमातून गांधींचं हे स्वप्न होतं की खेड्याचा विकास झाला पाहिजे. आपण पाहतो साथीनो, जर आपण आपल्या भारत देशाचा दैदिप्यमान इतिहास पाहिला तर दैदिप्यमान इतिहास हा त्यासाठी म्हणतो की त्या काळामध्ये खेडी ही स्वयंपूर्ण होती, खेड्यातला प्रत्येक माणूस स्वयंपूर्ण होता. आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण शहरांवर अवलंबून आहोत. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर चित्र उलट आहे. शहरामधली आमच्यासारखी माणसं कपडे घालतात कारण खेड्यामधला माणूस हा कापूस पिकवतो. जर खेड्यामधल्या शेतकऱ्यानं कापूस पिकवणं बंद केलं तर आम्हाला कपडे घालायला मिळणार नाहीत. तीच गोष्ट अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आहे, तीच गोष्ट तेलाच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी खेडी ही स्वयंपूर्ण असायला पाहिजे होती तर ती स्वयंपूर्ण खेडी ही हळूहळू दुर्बल होत गेली, परपोशी होत गेली आणि शहरांना फुगवटा येत गेला. तर मला या माध्यमातून सांगायचं आहे की टेक्निकली, तांत्रिकदृष्ट्या संविधानाने आपल्याला पंचायत राज व्यवस्था दिली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. पण साथींनो, खऱ्या अर्थानं आपल्याला जर गावाचा विकास पाहिजे असेल आणि युवक म्हणून तुम्हाला गावामध्ये जर योगदान काय द्यायचं असेल तर ते म्हणजे आपलं गाव हे स्वयंपूर्ण करण्याकडं तुमचा कल असला पाहिजे. आता गाव स्वयंपूर्ण करायचं म्हणजे काय, तर आपण पाहतो की माणसाच्या मूलभूत गरजा 5 आहेत: अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. त्याच पद्धतीनं गावाच्या काही मूलभूत गरजा असतात. त्याच्यामध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये चांगल्या वसाहतीचा प्रश्न आहे, नगररचनेचा प्रश्न आहे. तर या सगळ्या बाबींना घेऊन, उद्योगधंद्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींना घेऊन आपलं किल्लारी गाव, आपलं खेडं, आपलं गाव हे स्वयंपूर्ण झालं पाहिजे. या दिशेनं युवक म्हणून आपल्याला काही योगदान देता येतं का हे आपण प्रकर्षानं पाहिलं पाहिजे. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की सर, आता आम्ही JEE सारखे त्या ठिकाणी आम्ही एक्झाम्स क्रॅक केलेले आहेत, कुणी UPSC करायचं म्हणतंय आणि या सगळ्या गोष्टींमुळं आम्हाला शिक्षणाच्या निमित्ताने, आम्हाला व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने गावाच्या बाहेर जावं लागेल. त्यावेळेस आम्ही स्वयंपूर्ण गावाचं स्वप्न कसं पाहायचं, हा साहजिक पडणारा प्रश्न. साथीनो, माझं उत्तर त्यावर असं आहे, तुकाराम महाराज ज्या पद्धतीने म्हणतात की घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. त्या पद्धतीने आपण कुठेही गेलो तर आपले मुळं आपल्या गावामध्ये असल्यामुळं, आपण कोणत्याही पदावर गेलो, आपण शिक्षणाने कितीही मोठे झालो तर आपल्याला किल्लारी आपलं गाव हे सतत आठवत राहतं. तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या शिक्षणाचा, आपल्या पदाचा, आपल्या शक्तीचा फायदा आपण आपल्या गावाच्या विकासासाठी कसा करू शकू याबद्दलचं विचारचिंतन युवक म्हणून सातत्यानं तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये असलं पाहिजे. खरं तर आता हे जे ज्येष्ठ मंडळी जे आहेत त्यांचे मी आभार मानू इच्छितो की त्यांनी त्यांच्या युवक वयामध्ये, विद्यार्थी दशेमध्ये, त्यांच्या तरुणपणाच्या उमेदीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन गाव उभारण्यासाठी प्रयत्न केले, त्याचं चित्र, त्याचं फलित म्हणून आज आपल्याला अशा प्रकारचं सुसज्ज वाचनालय पाहायला मिळते, अशा प्रकारचे कार्यक्रम पाहायला मिळतात. त्यामुळं आपण ही जी सगळी मागची पिढी आहे, जी ज्येष्ठ पिढी आहे, त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला नेहमी सातत्यानं असणार आहे. पण युवकांना उद्देशून मला हे खास करून सांगायचं आहे की साथींनो, येणारा काळ हा तुमचा आणि माझा आहे. या पिढीला जे करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे.
जितकं ज्या प्रयत्नांनी ज्या पद्धतीनं गावाचा विकास करायचा होता तो त्यांनी केलेला आहे. मात्र तरुण म्हणून, युवक म्हणून, विद्यार्थी म्हणून, उद्याचे नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून आपण ज्यावेळेस समाजामध्ये वावरतो, गावामध्ये फिरतो, त्यावेळेस गावाचा विकास कसा झाला पाहिजे याकडे सातत्यानं आपण लक्ष दिलं पाहिजे. मी पाहतोय आमचे मित्र संजयजी वावळसुरे हे सातत्यानं लोककल्याणाच्या कामामध्ये असतात. त्यांचे सुद्धा हात बळकट करण्याचं आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान आहेत साथीनं. ज्या पद्धतीने AI आलेला आहे त्याच पद्धतीनं शहरीकरणाचा भस्मासूर हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरते. शहरीकरणाचा भस्मासूर तुमचे गावं उजाड करणार आहे. शहरीकरणाचा भांडवलवादाचा भस्मासूर हा गावातल्या लोकांना उद्ध्वस्त करणार आहे. जर साधं उदाहरण जर पाहायचं म्हणलं तर आज मी पत्रकार म्हणून काम करत असतो. शेतकऱ्यांचे, आदिवासींचे, दलितांचे आणि इथले जे काही गरीब मजूर आहेत त्यांचे प्रश्न, त्यांचे आवाज पत्रकारितेच्या माध्यमातून बुलंद करण्याचं काम करत असतो. त्यावेळेस मला काही समस्या आढळतात. आपण पाहतोय आता आपल्या आजूबाजूला येताना सुद्धा मी पाहिलं की पवनचक्क्यांचं जे पेव मोठ्या प्रमाणामध्ये फुटलेलं आहे. कंपनी राजच्या पवनचक्क्याच्या माध्यमातून आलेला आहे. आणि पवनचक्क्या काय करतात तर पवनचक्क्या ज्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये रोवल्या जातात त्यावेळेस तो संबंधित भाग तर नापीक होतोच, पण ज्या पद्धतीनं ती जमीन ग्रॅब केली आहे, ती लँड ग्रॅबिंग केलेलं आहे, तर त्याचा व्यवस्थित मोबदलासुद्धा शेतकऱ्याला दिला जात नाही. आज आपण पाहतोय रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली, वेगवेगळ्या इमारती बांधण्याच्या नावाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड सुरू आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धरणग्रस्त लोक या ठिकाणी होत आहेत. भूकंपग्रस्त जसं आपलं गाव होतं तशाच पद्धतीनं, आणि हे भूकंप ज्यावेळेस आपल्या गावामध्ये झाला ते एक नैसर्गिक संकट होतं, पण मानवनिर्मित संकट आता हळूहळू गावाच्या दिशेने यायला लागलं. हे मानवनिर्मित संकट तुमच्या जमिनी घेणार आहे. हे मानवनिर्मित संकट तुमचे झाडं तोडणार आहे. हे मानवनिर्मित संकट गावातल्या मुलांना, मुलींना कुठेतरी कंपनीमध्ये 8 आणि 10 हजार रुपयावर काम करण्यासाठी मजबूर करणार आहे. फक्त या ठिकाणी जल, जंगल आणि जमिनीचं शोषण नाही तर माणसाचं सुद्धा शोषण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर तुम्हाला तुमचं गाव स्वयंपूर्ण केल्याशिवाय पर्याय नाही. किल्लारी गावातून एखादा युवक जर पुणे आणि मुंबईसारख्या शहरामध्ये काम करण्यासाठी गेला तर त्याला 8-10 हजार किंवा 20 हजार पगारावर गुरासारखं राबावं लागणार. हे वास्तव आहे. आपल्यापैकी अनेक लोक त्या ठिकाणी जाऊन काम करत आहेत. पण तेच जर तुम्ही किल्लारी गावामध्ये अनेक प्रकारचे उद्योगधंदे जे स्वयंभू पद्धतीनं, स्वयंपूर्ण पद्धतीनं उभे करण्याचा जर प्रयत्न केले तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. जी गोष्ट रोजगाराच्या बाबतीत आहे, जी गोष्ट व्यवसायाच्या बाबतीत आहे, तीच गोष्ट शिक्षणाच्या सुद्धा बाबतीत आहे. संजयजीसोबत माझं बोलणं झालं तर त्यांनी त्यांच्याकडं जे आयडियाज आहेत तर खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत. त्या आयडियाजबद्दल माझ्यासोबत चर्चा केली आणि मी थक्क झालो. वेगवेगळ्या नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला जात असतो. तिथं कुठेतरी MBA केलेले किंवा ग्रामविकासावर मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, चेन्नईसारख्या AC मध्ये बसून, चेन्नईसारख्या शहरांमध्ये AC मध्ये बसून प्लॅनिंग करणारे माणसं, IAS अधिकारी मी पाहिले. पण त्यांना गावाचा गंध नसतो, त्यांना कापूस कुठं पिकतो, ऊस कुठं पिकतो हे त्यांना माहीत नसतं. फक्त ते कुठली तरी एक परीक्षा पास होतात म्हणून ते आपली पॉलिसी मेकिंग करतात. मला असं वाटतंय संजय वावळसुरे यांच्यासारखे जे तरुण नेतृत्व आहे, जे गावासाठी एक मॉडेल घेऊन उभं आहे, जे त्यांच्याकडे एक विशिष्ट योजना त्यांच्याकडे आहे, तर अशा तरुणांना आपण प्रसिद्धी दिली पाहिजे. अशा तरुणांच्या विचारांवर आपण चाललं पाहिजे. ती जी काही त्यांची संकल्पना आहे त्याबद्दल ते सविस्तर बोलतीलच किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना गावामध्ये ते नेटवर्क पसरवण्याचा त्यांचा विचार आहे. साहजिकच मीही त्यांच्यासोबत आहे. तर अशा प्रकारे मला असं वाटते की गावाची तळमळ खऱ्या अर्थानं ज्यांना आहे, जे प्रामाणिक आहेत, तर अशा लोकांना घेऊन आपण सोबत काम करूया. संविधानानं आपल्याला अधिकार दिला आहे की आपण सत्तेचं विकेंद्रीकरण करू. मात्र पुराणातलं वांग पुराणात जसं म्हणतो त्या पद्धतीनं पुस्तकातली गोष्ट पुस्तकामध्ये आहे. आज सुद्धा भारताची सरंजामी व्यवस्था, आज सुद्धा भारतातली भांडवली व्यवस्था संपायला तयार नाही. सातत्यानं इथं शेतकऱ्याचं शोषण होतंय, सातत्याने इथं गावं उजाड केली जात आहे. तर माझं म्हणणं असं आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करूया, चिंतन करूया. गाव म्हणून आपल्याला एकत्र राहायचं आणि गावाचा विकास कसा करता येईल याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊया. मी त्या सगळ्या तुमच्या प्रयत्नांमध्ये मला सहभागी व्हायला नक्की आवडेल याची सुद्धा ग्वाही मी या ठिकाणी देतो. आणि मला वावळसुरे परिवारांनी या ठिकाणी बोलावलं आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं सारं प्रेम दिलं, माझं आपण शांत चित्ताने ऐकून घेतलात, याबद्दल तुमचे आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद.